पालघर जिल्ह्यातील दाभोसा धबधबा इथल्या ग्लास स्कायवॉकचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण इथल्या शासकीय आश्रमशाळेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट, विद्यार्थ्यांशी संवाद साधत समस्या घेतल्या जाणून। यवतमाळ इथल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्रातील रानभाजी महोत्सवाचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। पायाभूत सुविधांसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत वाशिम जिल्ह्यात जिल्हा गुंतवणूक परिषद संपन्न, 179 कोटी रुपयांचे 20 करार संपन्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळवणे येथे झोया मरीनच्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन, 200 स्थानिकांना रोजगार देण्याचं मंत्री नितेश राणे यांचं आश्वासन। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं श्रावणी सोमवार निमित्त प्रशासनाकडून वाहतुकीचे नियमन, भाविकांसाठी एसटी बसची सुविधा। ठाण्यातील मुंब्रा इथे शिवभक्तांची कावड यात्रा सुमारे 10 किलोमीटर पायी चालत खिरकेलेश्वर मंदिरात चढवणार जल। पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना विषबाधा, 4 जणांची प्रकृती गंभीर। आणि रायगड जिल्ह्यातील खोपोलीत पाताळगंगा नदीच्या पात्रातून तरुणाचा थरकाव बचाव, हेल्प फाउंडेशन ठरले देवदूत।